रहस्याच्या दुनियेत आपले स्वागत आहे. मी सागर शिंदे आणि तुम्ही भयकथा. आज रात्री आपण अज्ञाताच्या अशा जगात खोलवर शिरणार आहोत जिथे दंतकथा जिवंत होतात आणि दुःस्वप्ने सत्यात उतरतात. दिवे मंद करा, हेडफोन लावा आणि अंधाराला तुमच्यावर हावी होऊ द्या. चला आजच्या या भयानक कथेला सुरुवात करूया. आजची कहाणी पाठवली आहे पुणे जिल्ह्यातील भूषण यांनी. चला तर आपण ऐकूया भूषणच्या जीवनात घडलेली एक सत्य भयानक कथा. तर त्यांच्या भाषेमध्ये आपण कथेला सुरुवात करूया. मी बऱ्याच वर्षांनी आपल्या काकांच्या घरी गावी आला होता. माझा जन्म आणि पूर्ण आयुष्य मुंबईतच गेले होते. लहानपणी मी तसा दरवर्षी गावी यायचा, त्यामुळे गावाबद्दल मला चांगलीच माहिती होती. गावात माझ्या वयाची मुलं मला चांगली ओळखायची. पण मी गावात आल्यानंतर सगळ्यांना भेटलो. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस होते, त्यामुळे गावात क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जात होत्या. मी माझ्या गावातल्या संघातून खेळायचा, त्यामुळे माझी नेहमी मित्रांशी भेट व्हायची. एके दिवशी असेच ते संध्याकाळी भेटले होते आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. आजचा सामना पण ते जिंकले होते, यामुळे सगळेच उत्साहित होते. गप्पांचा ओघ क्रिकेटवरून गावातल्या घडामोडींवर गेला. गावात रात्रीचे स्मशानाच्या आसपासच्या परिसरात कोणीतरी भूत पाहिल्याची घटना घडल्याची समजली. भूषण हा पुरोगामी विचारसरणी असलेला माणूस असल्याने त्याला असल्या गोष्टींवर जरासुद्धा विश्वास नव्हता. मी मित्रांच्या या गोष्टी ऐकून हसू लागलो. माझ्या काही मित्रांचे अशा गोष्टींवर विश्वास होता, म्हणून त्यांना माझे असे वागणे त्यांना आवडले नाही. वादावादीमध्ये त्यांनी मला आव्हान चॅलेंज दिलं की तुझा जर अशा विश्वास होता म्हणून त्यांना माझे असे वागणे त्यांना आवडले नाही. वादावादीमध्ये त्यांनी मला आव्हान चॅलेंज दिलं की तुझा जर अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नसेल तर तू रात्री स्मशानात जाऊन दाखवावे. मी पहिल्यांदा निरर्थक आव्हान समजून टाळाटाळ करत होता, पण माझे मित्र जरा जास्तच पिच्छा पुरवू लागले. शेवटी आपण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि घाबरत पण नाही हे पटवून देण्यासाठी मी ते आव्हान की रात्री मी एक लाल रंगाचा फडका घेऊन स्मशानात जाणे आणि तो स्मशानाच्या बाजूच्या एका फणसाच्या झाडाच्या फांदीला बांधून परत येणे. सकाळी बाकीचे मित्र तिथे जाऊन शहानिशा करतील की भूषणने फडका ठरलेल्या ठिकाणी बांधलाय की नाही. ठरल्याप्रमाणे मी आणि माझे मित्र रात्री जेवणानंतर एका चौकात जमले. रात्रीचे जेव्हा 11:30 उलटून गेले, पैस ठरल्याप्रमाणे मित्रांनी माझ्याकडे एक जुना लाल रंगाचा दुपट्टा दिला गेला, तसेच एक टॉर्च आणि जनावरांपासून संरक्षण म्हणून एक दांडा दिला. योजना अशी होती, सुमारास भूषण स्मशानाच्या दिशेने निघेल, जेणेकरून मध्यरात्रीपर्यंत तो त्या झाडापर्यंत पोचेल आणि झाडाच्या एखाद्या फांदीला तो दुपट्टा बांधून 12:15 पर्यंत परत त्या चौकात येईल. रात्रीची वेळ होती, तसेच भूतांवर कितीही विश्वास नसला तरी प्रत्येकाच्या मनात थोडी तरी भीती ही असतेच. माझ्या मनातही अशीच भीतीची कुणकुण होती. त्यामुळेच मी मित्रांच्या नकळत एक गणपती बाप्पाचा एक फोटो आपल्या खिशात घेतला होता आणि थोडाफार मी नामस्मरण पण करत होता. मित्र पण थोडे चिंतेत होते की या पैजेच्या नादात काही वाईट नको व्हायला. स्मशानाकडे जाणारा रस्ता झाडाझुडपातूून जात होता. वस्तीतील घरं सोडून आता मी एकटा त्या झाडाझुडपातल्या रस्त्यातून एकटा चाललो होतो. रस्त्याकडे एकटक पाहत मी मार्गक्रमण करत होतो. आजूबाजूला पाहण्याची माझी हिंमत होत नव्हती. रात्रीच्या रातकिड्यांच्या आजण आणि अधूनमधून लांबून येणारे कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज त्याची भीती अजूनच वाढवत होते. घाबरत घाबरतच मी स्मशानापर्यंत पोचला. तिथल्या वातावरणातच मला एक कोंदटपणा वाटत होता. थोडेसे चांदणे पडले होते. स्मशानाची जागा मोकळी होती, जिथं
प्रेत जाळली जायची त्या जागी लाकडं व्यवस्थित बसावी म्हणून बांधकाम केले गेले होते. त्या जागेपासूनच काही अंतरावर ते फणसाचे झाड होते. खालच्या फांदीवर तो दुपट्टा बांधून तिथून काढता पाय घ्यावा या कल्पनेने मी त्या झाडापाशी गेलो आणि त्या झाडाच्या खालच्या फांदीवर मी दुपट्टा बांधू लागलो. दुपट्टा बांधून झालाच होता आणि माझी नजर झाडाच्या एका वरच्या फांदीवर गेली आणि मी जे बघितले ते पाहून तर माझी वाचाच फुटली. त्या झाडाच्या वरच्या फांदीवर कोणीतरी फासावर लटकत होत. चांदण्याच्या प्रकाशात तिथे फक्त लटकलेल्या माणसाची आकृती दिसत होती. पण मला असं वाटलं की ती लटकलेले प्रेत माझ्याकडे आहे. ते पाहून माझ्या मनात धडकी भरली. त्या धक्क्याने तो थरथर कापू लागला. मी थोडा वेळ त्या लटकलेल्या आकृतीकडे पाहतच राहिला. काही वेळाने मला असे वाटले की तो माणूस मान पण फिरवतो आहे. मी तिथून जोरदार पळत सुटलो. मी जोरदार ओरडण्याचा प्रयत्न करत होतो पण माझा आवाजच फुटत नव्हता. मी जलदगतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो पण मला वेग मिळत नव्हता. मी कसाबसा धावत पळत तिथून निघालो पण मला असे वाटू लागले की कोणीतरी माझ्या पाठलाग करतंय. मी मदतीसाठी आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहत होता पण सगळीकडे फक्त अंधार होता. त्या अंधारात मला असे वाटले की तो माणूस मान पण फिरवतो आहे. मी तिथून जोरदार पळत सुटलो. मी जोरदार ओरडण्याचा प्रयत्न करत होतो पण माझा आवाजच फुटत नव्हता. मी जलदगतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो पण मला वेग मिळत नव्हता. मी कसाबसा धावत पळत तिथून निघालो पण मला असे वाटू लागले की कोणीतरी माझ्या पाठलाग करतंय. मी मदतीसाठी आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहत होता पण सगळीकडे फक्त अंधार होता. त्या अंधारातून वाट मिळेल तशी मला समोरून एक मोटारसायकल येताना दिसली आणि मला थोडे बरे वाटले. ते माझे 2 मित्रच होते. ते जवळ आले आणि माझ्या जिवंत जीव आला आणि भी मागे वळून पाहिले पण मागे कुणीच नव्हते. मित्रांनी मला मोटारसायकलवर मध्ये बसवले आणि वेगात वस्तीच्या दिशेने निघाले. मी झालेला प्रकार त्यांना सांगितलं. त्या दोघांनी मला थोडा धीर दिला आणि घरी सोडले. पैज मी जिंकलो होतो पण ती पैज तर मला फारच महाग. ऐकलेली भूषणची कथा कशी वाटली मला सांगा आणि आपल्याकडे असेच कथा असेल तर माझ्या ईमेल ID वर पाठवा. आपल्या मराठी हॉरर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ येतील.